जुन्नर तालुक्यात एस.टी स्मार्ट कार्ड वितरणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या काही कंत्राटदारांकडून शासकीय शुल्कापेक्षा 20 ते 30 रुपये जास्त रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहे। तसेच स्मार्ट कार्ड काढण्यासाठी किमान 200 पासूनचे रिचार्ज करणे बंधनकारक असल्याचेही काही ठिकाणी ग्राहकांना सांगितले जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे। या संदर्भात राजे ग्रुप महाराष्ट्र राज्याचे जुबेर शेख व विजय घेगडे यांनी नारेगाव एस.टी डेपोचे डेपो व्यवस्थापक श्री पवळे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली। यावेळी श्री पवळे यांनी स्पष्ट केले की एस.टी स्मार्ट कार्डसाठी शासनाने निश्चित केलेले शुल्क केवळ 199 आहे। यापेक्षा 1 रुपयाही जास्त शुल्क आकारू नये। कोणताही कंत्राटदार शासकीय शुल्कापेक्षा अधिक रक्कम घेत असल्याचे आढळल्यास त्याच्यावर कारवाई करून त्याचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल। तसेच स्मार्ट कार्डसाठी रिचार्ज करणे पूर्णपणे ग्राहकाच्या इच्छेवर अवलंबून आहे। कार्ड काढताना कोणत्याही विशिष्ट रकमेचे रिचार्ज करणे बंधनकारक नाही। ग्राहकांना आवश्यकतेनुसार नंतरही एस.टी बसमधील कंडक्टरकडून स्मार्ट कार्ड रिचार्ज करण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळे एस.टी स्मार्ट कार्ड काढताना फक्त 199 इतकेच शासकीय शुल्क भरावे। यापेक्षा अधिक रक्कम किंवा सक्तीचे रिचार्ज करण्याची मागणी झाल्यास संबंधित डेपो व्यवस्थापकांकडे तात्काळ तक्रार करावी, असे आवाहन डेपो व्यवस्थापक श्री पवळे यांनी केले आहे। आणि ज्या ग्राहकांकडून जास्तीचे पैसे घेण्यात आलेत त्यांना कार्ड तयार झाल्यावर कार्ड देताना वरचे पैसे पुन्हा परत केले जातील, अशी माहिती पवळे साहेब यांनी दिली। राजे ग्रुपकडनं या ठिकाणी आलो। बरेचशा आमच्याजवळ तक्रारी आल्या ते आपल्याला हे कार्ड द्यायचं सामने चालू सर्वसामान्य जे कार्ड आहे ते कार्ड देत असताना काही लोक त्याच्यामध्ये 199 220 रुपये घेतात, म्हणजे साधारणतः 21 रुपये जास्त घेतो। अशा बऱ्याचशा या ठिकाणी तक्रारी आल्या। तर ह्या तक्रारीवरती तुम्ही काही पाहता तुम्हाला माहिती आहे का नाही, त्या जुन्नर तालुक्यामध्ये कार्डधारक जे आहे त्यांचं काय म्हणणं आहे तुम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचं? ते आपले एन.सी.एम.सीचे कार्ड जे आहे तर ते 199 रुपये त्याची किंमत आहे। तर प्रवाशांनी ना 199 रुपयापेक्षा जास्त पैसे एजंट लोकांना देऊ नये। जर कोणी मागितल्यास तर त्याच्या संदर्भात नारायणगाव आगारामध्ये तक्रार करावी। प्रत्येक ठिकाणी त्यांना यापूर्वी सूचना देऊन झालेल्या का 199 रुपयापेक्षा जास्त घ्यायचे नाहीत। नाही बरं, आता ज्या लोकांच्या तक्रारी जर तुमच्यापर्यंत आल्या तर तुम्ही त्याची कारवाई करणार आणि मला त्यांचे मी अहवाल पाठवून मागच्या वेळेस आम्ही ह्या सूचना दिल्या होत्या। तुम्ही जिथं कार्ड वाटपाचं काम केलं चाललं त्या कार्ड वाटपाच्या बाहेर तुम्ही एक फलक लावावं, दरपत्रक लावावं, पक्षाचे किती पैसे कसे दिले। प्रत्येक काय झाले पोलीस आहे, प्रॉब्लेम असा आहे की क्वचित काही लोक कधीतरी प्रवास करतात, क्वचित कधीतरी प्रवास करतात, तरी जे लोक आहेत त्यांच्याकडे इथं रिचार्ज मारला जातो, त्यांना सांगितलं जात नाही की पैसे कशाचे। आता जर एखाद्या व्यक्तीने 200 रुपये रिचार्ज केला त्याने सांगून मारा। मी तुम्हाला तिथे सांगते की बऱ्याचशा लोकांना माहीत नाही की रिचार्ज मारलेत म्हणून, तुम्ही सांगून ते करा। म्हणून मी काय म्हणतो की तुम्ही स्वतः विजिट मारा, सगळ्या ठिकाणी जाऊन या, प्रत्येक ठिकाणी तुम्ही आता ते म्हणून असेल तुम्ही आता लगेच सगळ्या या गोष्टी तुम्ही त्यांना सांगा। तुमच्या बाहेर ज्या ज्या गोष्टी आहेत जे लागते दरपत्रक असं म्हणजे बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी त्यांना बाहेर लावायला हवं, म्हणजे जेणेकरून सर्वसामान्यांना त्याची माहिती पडत। कारण की काय झालं सरकार आता काय करते सगळं आहे ना प्रिपेड करायच्या मागे लागलेले। आता एक काळ म्हणजे प्रिपेडच आहे। तर आता तुमच्या माहितीमध्ये सांगतो की आम्ही सहज अंदाज घेतो या परिसरामध्ये आतापर्यंत 35 ते 40,000 लोकांनी कार्ड काढले। 35 ते 40,000 या परिसरामध्ये जर कार्ड जर निघाले असते आणि त्याला जर 500 रुपयाचा रिचार्ज असेल तर गव्हर्नमेंटने पैसे जमा करून घेतले किती, म्हणजे इस्तीचा प्रवास करायच्या आधी तुम्ही आमच्याकडे पैसे घेता। हे माझ्या हिशोबाने रिचार्जची जी सिस्टीम आहे ती ज्यावेळेस प्रवास करायचा त्या टायमाला रिचार्ज करावा, जेणेकरून सरकारमध्ये सर्वसामान्य लोकांचे पैसे जाणार नाही। आणि ज्यांनी एक्स्ट्रा पैसे घेतलेले ज्यांच्या तक्रारी त्या तक्रारी आल्यानंतर तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करावी, एवढीच आमची राजे ग्रुपकडनं तुम्हाला ही विनंती आहे। एन.सी.एम.सी कार्डाचं रिचार्ज करायला एजंट लोकांकडून रिचार्ज करायला पाहिजे असं कंपल्सरी नाही। तुम्ही ज्यावेळेस प्रवास करता त्यावेळेस तुमच्या कार्डवरती कंडक्टर ऑन ड्युटी आहे त्या गाडीमध्ये रिचार्ज मारू शकतो, म्हणजे तुम्ही तिथं रिचार्ज केलं तरी चालेल कंडक्टरला, म्हणजे तुम्ही तुमच्या गरजेनुसार आवश्यकतेनुसार रिचार्ज करा। साहेब आता आपल्या हा जो काही स्मार्ट कार्डचा जो विषय चालू आहे
तर आपल्या ज्या खिडकी आहे स्मार्ट कार्डची जे उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्या बाहेर कुठल्याही प्रकारच्या सूचना किंवा बोर्ड लावण्यात आलेले नाही, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, सूचना लावलेली आहे. समोरच्या बाजूला सूचना आहे की दरपत्रक 199 रुपयाचं लावून घेतो. आणि साहेब, सरकारी कार्यालयामध्ये प्रत्येक आयडेंटिटी कार्ड घालणे हे बंधनकारक आहे. आता जर इथं पाहिलं तर कुठल्याही कर्मचाऱ्याच्या गळ्यात आयडेंटिटी कार्ड नाही आहे, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ठीक आहे, सगळ्यांच्या घरात आयडेंटिटी कार्ड द्यायची व्यवस्था करू. म्हणजे इथं जे काही 20 रुपये एक्स्ट्रा घेतले जात होते, 99 रुपयाला जे कार्ड घ्यायला पाहिजे त्याचे 120 रुपये घेतले जात होते, त्याबद्दल तुमच्या कानावर तक्रारी आलेल्या तक्रारी आहेत? नाही, पहिल्यांदा तक्रार आली. ओके, ठीक आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय कारवाई करणार जर तुमच्याकडे लेखी तक्रार आली तर? आता काही त्यांनी जे ज्यांच्या आता 120 रुपये ते बोलतो नाही 4 दिवसापासून घेतलेत, 4 दिवसापासून जेवढे कार्ड त्यांनी हे केलेले आहेत, इश्यू केलेले आहेत, ज्यावेळेस ते कार्ड देण्यासाठी येतील त्यावेळेस त्यांना त्यांचा परतावा रक्कम द्यायला सांगितलं. ओके सर, धन्यवाद.